या संपूर्ण पृथ्वी तलावरती गंगा नदीला पवित्र मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी गंगेला मुक्तिदायिनी म्हटलं जातं. आणि देवी गंगा या पृथ्वी तलावरती कशी प्रकट झाली, कशी अवतरली, आणि या कथेचं वर्णन वाल्मिकी रामायणात या ठिकाणी आपल्यास पाहावयास मिळतं. आणि याची सुंदर अशी कथा आपण शेवटपर्यंत फक्त ऐका. गंगेचं नुसतं स्मरण केलं ना, स्मरण, तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं. एवढी गंगा नदीची ताकद आहे मित्रांनो. गंगा नदी म्हणजे प्रत्यक्षात देवी, आणि स्वर्गातून देवी गंगा या पृथ्वी तलावर कशी अवतरली. सुंदर अशी कथा आहे की जीवनामधलं दुःख, दारिद्र्य आणि नकळत घडलेली पापं गंगा नदीच्या पाण्याला जरी हात लावला ना आपण, तरी सुद्धा निघून जातात. एवढी ताकद. त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला कमेंट जरूर करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब. तर मित्रांनो, ही गोष्ट आहे हजारो वर्षाची. प्रभू श्रीरामचंद्रांचं नगर अयोध्या आपल्या सगळ्यांना माहीत. आणि प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान श्री हरिविष्णुदेवाचा अवतार. आणि या प्रभू रामचंद्रांचेच वंशज म्हणजेच अयोध्येचं राज्य चालवणारा राजा सगर नावाचा राजा होता. सगर सुंदर असं राज्य त्या ठिकाणी करीत होता. या राजानं 2 विवाह केले, परंतु राजाला संतान झालेली नाही बघा. राजाच्या पटराणीचं नाव होतं केशिनी, आणि ही विदर्भाची पुत्री होती. म्हणजे महाराष्ट्राचं आणि अयोध्येचं नातं किती जवळचं पहा. दुसऱ्या राणीचं नाव होतं सुमती. कित्येक वर्ष निघून गेली, दोन्ही राण्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती. आणि एके दिवशी राजानं ठरवलं, दोघी पत्नीला घेतलं, आणि हा सगर राजा हिमालयामध्ये तपस्या करण्यासाठी निघून गेला. महर्षी भृगू यांची तपस्या करू लागला हा सगर राजा. काही दिवसानंतर महर्षी भृगू प्रकट झाले समोर. आणि त्या ठिकाणी महर्षी भृगू मग त्या ठिकाणी म्हणाले, सगर राजा तुला काय वर देऊ. राजानं सांगितलं, ऋषीवर पुत्रप्राप्ती नाही, आम्हाला पुत्रप्राप्तीचा वर द्या. आणि त्या ठिकाणी ऋषी भृगू म्हणाले, हे राजन, तुझ्या एका पत्नीला एकच पुत्र होईल आणि तोच तुझा वंश वाढविल. परंतु दुसरी जी पत्नी आहे तुझी, दुसऱ्या पत्नीला 60,000 त्या ठिकाणी पुत्र प्राप्त होतील. आता हे सगळं ऐकल्यानंतर राजाला आणि पत्नीला गगनात मावेनासा आनंद झाला. भृगु ऋषींच्या पायाशी नतमस्तक झाले हा सगर राजा आणि त्याच्या दोन्ही पत्नी, आणि अगदी आनंदानं परत आपल्या अयोध्येमध्ये निघून आले. म्हणजे निसर्ग नियमानं 9 महिन्याचा काळ निघून गेला. आणि राजाची जी पहिली पत्नी होती केशिनी, या केशिनीने सुंदर असा एका बालकाला त्या ठिकाणी जन्म दिला. अतिशय सुंदर बालक झालं ते. आणि त्या बालकाचं नाव राजानं असमंजस ठेवलं. आणि याच्यानंतर पुढे जी सुमती होती राजाची दुसरी पत्नी, या सुमतीच्या गर्भातून एक तुंबा उत्पन्न झाला. आता हा तुंबा पाहिल्यानंतर सगर राजा निराश झाला. परंतु हा तुंबा फोडल्यानंतर 60,000 बालकांची त्या ठिकाणी उत्पत्ती झाली. आणि या सगर राजाला गगनात मावेनासा आनंद झाला. आणि पुढे याच्यानंतर जी पहिली पत्नी होती राजाची केशिनी, आणि हिचा जो पुत्र होता असमंजस, हा पुत्र मोठा झाला पुढे. परंतु हा जो पुत्र होता दुर्विचारी निघाला. हा असमंजस नावाचा जो सगर राजाचा पुत्र आहे, तो अयोध्येमध्ये जायचा, फिरायचा राज्यामध्ये, आणि लहान लहान जी मुलं आहेत त्यांना उचलायचा आणि शरवू नदीमध्ये फेकून बुडवून मारायचा. हो, असं या सगर राजाच्या पुत्रानं चालू केलं. आणि राजाला ज्या वेळेला कळालं, राजानं त्या ठिकाणी ठरवलं की हा सुधरायचा कसा. सुधरेल म्हणून असमंजस या आपल्या राजपुत्राचा त्या ठिकाणी विवाह केला. आणि या सगर राजाला वाटलं लग्न झाल्यावर तरी हा सुधरेल, परंतु पुढे हा असमंजस सुधारला नाही बघा. सगर राजाला फार वाईट वाटलं, राग आला, आणि या सगर राजानं या आपल्या पुत्रालाच अयोध्येच्या बाहेर काढलं बघा, हाकलून. परंतु असमंजस याची जी पत्नी होती ती गर्भवती होती. आणि या असमंजसच्या पत्नीला म्हणजे सगर राजाच्या सुनीला सुंदर असा मुलगा पुढे झाला. आणि या पुत्राचं नाव अंशुमान ठेवलं. हा पुत्र हळूहळू मोठा झाला, परंतु हा पुत्र अतिशय बुद्धिमंत होता आणि पराक्रमी होता. आता इकडं सगर राजानं ठरवलं की आता अश्वमेध यज्ञ करायचा. राजानं ठरवलं. आणि हिमालयामध्ये राजा विंध्याचल पर्वताजवळ ब्राह्मण सुद्धा घेऊन गेला बघा. आणि भव्य असा एक विशाल यज्ञ मंडप या सगर राजानं त्या ठिकाणी तयार केला. यज्ञामध्ये राजा आहुती टाकत होता. हजारो सैन्य घेऊन या अश्वमेध यज्ञाचा घोडा घेऊन निघाला अंशुमन. जाण्याच्या मार्गामध्ये अनेक राज्य त्या ठिकाणी लागले, परंतु सगर राजाचा तो नातू अंशुमान पराक्रमी होता बघा. हा अश्वमेधाच्या यज्ञाच्या घोड्याला कुणी अडवू शकत नव्हतं. अनेक राजे
मैत्री करत होते राजाबरोबर आणि आपलं राज्य त्या ठिकाणी सामील करत होते. आता हे सगळं बातमी इंद्रदेवाला कळाली आणि इंद्रदेव सुद्धा घाबरला. त्याला वाटलं संपूर्ण पृथ्वी हा सगर राजा घेत आहे, सगळे राजे मिळत आहे आणि काही दिवसांना हा सगर राजा इंद्रावरती सुद्धा आक्रमण करेल. या भयानं त्याचं सिंहासन हल्लं आणि इंद्रदेवानं ठरवलं सगर राजाचा जो घोडा आहे, अश्वमेध यज्ञाचा तो घोडाच पळवायचा. एका राक्षसाचं रूप धारण केलं. या इंद्रदेवानं यज्ञाचा घोडाच पळवला आणि हा घोडा पाताळात नेऊन ठेवला. ज्या ठिकाणी कपिल मुनी यांचा आश्रम होता त्या आश्रमात घोडा नेऊन ठेवला आणि इंद्र आपल्या दरबारी निघून गेला. अंशुमन हा घोड्याचा शोध घेत होता, कारण यज्ञाचा घोडाच गेला तर सगळी राज्य आपल्याला कशी मिळणार, यज्ञ पुरा कसा का होणार. म्हणून ह्यानं संपूर्ण भारतभूमी पृथ्वी सगळी फिरायची ठरवलं तरी तो घोडा सापडत नव्हता. आणि शेवटी अंशुमन आपल्या आजोबांच्या जवळ गेला. घोडा काय सापडत नाही यज्ञाचा. सगर राजानं त्या ठिकाणी अयोध्याला सांगितलं निरोप. 60,000 जे पुत्र होते दुसरे 60,000 पुत्रांना सगर राजानं सांगितलं संपूर्ण पृथ्वी तिन्ही लोक तुम्ही चाळा, काही करा, आकाश पाताळ एक करा, हे अश्व आहे ते तुम्ही शोधून काढा. आता आपल्या पित्याची आज्ञा 60,000 पुत्र सगर राजाचे अयोध्येवरून निघाले आणि संपूर्ण पृथ्वीवर हा अश्वमेध यज्ञाचा घोडा शोधू लागले. परंतु घोडा काय कुठंच मिळाला. 60,000 पुत्रांनी त्या ठिकाणी पृथ्वी खणाय चालू केली, पाताळात जाण्याचा मार्ग तयार केला आणि यावेळी हजारो प्राणी मेले बघा हा सगळा मार्ग तयार करताना. आणि ही सगळी बातमी देवांना कळाली. सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले. पृथ्वी धोक्यात आहे, तुम्ही काहीतरी देवा करा. आणि ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी सांगितलं की पृथ्वीचं रक्षण हे कपिल ऋषींच्याकडे, तुम्ही घाबरू नका. परंतु या ठिकाणी बघा 60,000 या सगर राजाच्या पुत्रांनी पाताळाचा रस्ता खोदला आणि पाताळामध्ये त्या ठिकाणी खाली गेले तर त्यांना कपिल ऋषी ठिकाणी दिसले आणि कपिल ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर हा अश्वमेध यज्ञाचा घोडा दिसला. आता हे 60,000 जे पुत्र होते सगर राजाचे हे बुद्धिमंत एवढे नव्हते आणि या ठिकाणी कपिल ऋषींना ते दोष देऊ लागले की तुम्हीच घोडा आमचा अश्वमेध यज्ञाचा चोरला. तर हे सगळं बोलताना मोठ्याने ओरडत होते 60,000 सगर राजाचे पुत्र. आणि कपिल ऋषी यांची समाधी भंग झाली. हो, समाधी भंग झाल्याबरोबर हे सगळं डोळ्यानं दृश्य पाहिलं, त्यांची निंदा पाहिली. कपिल ऋषींना फार राग आला. अहो, डोळ्यातून निघणारी शक्ती आणि कमंडलातून पाणी फेकलं ते 60,000 पुत्र जाग्यावर जळून खाक झाले. राग झाली त्यांची. आता सगळी बातमी यज्ञाच्या ठिकाणी कळाली हिमालयामध्ये सगर राजाला की आपले पुत्र काय परत माघारी येत नाही. काळजीत पडला राजा आणि त्या ठिकाणी राजानं जो आपला दुसरा नातू आहे अंशुमन त्याला सांगितलं की तू शोध जाऊन. अंशुमन त्या ठिकाणी शोधण्यासाठी आला. या ठिकाणी अश्वमेधाचा जो घोडा आहे अश्व आहे ते सुद्धा मिळत नव्हतं आणि राजाचे हे पुत्र मिळत नव्हते 60,000. अंशुमन मार्ग दिसलाय पाताळात जाण्याचा आणि त्या मार्गाने अंशुमन पाताळात आला आणि पाहिलं तर काय कपिल ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर अश्वमेध यज्ञाचा घोडा पाहिला आणि भव्य असा या राखेचा ढिगारा त्या ठिकाणी पाहिला. आणि त्यानं गरुडाला विचारलं, गरुड दिसला, कसं घडलं हे सगळं. आणि गरुडानं या ठिकाणी माहिती सांगितली कपिल ऋषींच्या क्रोधानं जळून गेलेले आहेत, फार मोठे ऋषी येते. आता या ठिकाणी अंशुमननी विचारलं की माझ्या चुलत्यांना या ठिकाणी मुक्ती मिळण्यासाठी मला पाणी पाहिजे, पाणी मिळेल का. आणि त्या ठिकाणी गरुडानं सांगितलं की तुला इथं पाणी मिळणार नाही, यांना मुक्ती जर द्यायची असेल तर स्वर्गातून तुला गंगा आणावी लागल. आता तू या ठिकाणी अश्वमेध यज्ञाचा हा घोडा घेऊन जा, कारण हा घोडा इंद्राने चोरलाय, हा कपिल ऋषींनी चोरला नाही. सगळी माहिती सांगितली. आणि अंशुमन हा जो होता ना तो फार पराक्रमी होता आणि बुद्धिवंत होता. तो ऋषींना लांबून पाया पडला, नतमस्तक झाला. आणि अंशुमन हा घोडा घेऊन आपल्या आजोबांच्याकडे आला हिमालयामध्ये आणि त्या ठिकाणी हा यज्ञ पुरा त्या केला. आणि याच्यानंतर सगर राजा आपलं राज्य त्या ठिकाणी नातवाच्या हातात दिलं राज्य आणि हिमालयामध्ये तप करण्यासाठी गेला या गंगेला स्वर्गातून आणण्यासाठी. सगर राजानं भरपूर प्रयत्न केले, घोर अशी तपश्चर्या केली, परंतु सगर राजाला त्या ठिकाणी यश मिळालं नाही आणि त्या ठिकाणी सगर राजाचा आता सगर राजाचा मृत्यू झाल्यानंतर हे अयोध्येचं राज्य अंशुमनाकडे आलं. राजा झाला अंशुमन आणि सुंदर असं राज्य करू लागला. आणि अंशुमनला पुढे दिलीप नावाचा त्या ठिकाणी पुत्र झाला. पुत्र झाल्यानंतर बघा अंशुमनने आपलं सुद्धा राज्य ताब्यात दिले दिलीपच्या. आणि हा अंशुमन त्या ठिकाणी हिमालयामध्ये तपश्चर्या करायसाठी गेला बघा, गंगेला आणण्यासाठी, आपल्या चुलत्यांना मुक्ती देण्यासाठी. अंशुमनने घोर तपश्चर्या केली, परंतु याला सुद्धा स्वर्गातून गंगा आणता आली नाही बघा. याच्यानंतर त्याचा जो पुत्र होता दिलीप हा अयोध्येचा राजा झाला. यानं सुद्धा फार तपश्चर्या केली, परंतु याला सुद्धा जमलं नाही. आणि दिलीपचा पुत्र जी होता भगीरथ
हा भगीरथ फार पराक्रमी होता आणि भगवंताची भक्ती करणारा होता. हा दिलीप जो होता राजा म्हणजे भगीरथाचा वडील, याचा सुद्धा मृत्यू झाला. आता शेवटी राहिला भगीरथ. आणि भगीरथानं ठरवलं की मी स्वर्गातून गंगा आणणारच. लक्षात घ्या, भगीरथाचा विवाह झाला परंतु पुत्रप्राप्ती नाही. म्हणून या भगीरथानं आपलं राज्य हे मंत्र्यांच्या हातात दिलं सगळं. आणि हा भगीरथ त्या ठिकाणी हिमालयामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेला. या भगीरथानं घोर तपश्चर्या केली शेकडो वर्ष, की प्रत्यक्षात त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला यावं लागलं. आणि ब्रह्मदेव आल्यानंतर विचारलं, भगीरथा अरे काय वरदान तुला पाहिजे. भगीरथानं त्या ठिकाणी सांगितलं, हे ब्रह्मदेवा, मला पुत्रप्राप्ती पाहिजे आणि स्वर्गातून गंगादेवीला मला या पृथ्वीतलावरती आणायचंय माझ्या चुलत्यांना मुक्ती देण्यासाठी. आता ब्रह्मदेवाने हे सगळं ऐकलं आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणाले, हे भगीरथा, मी तुला पुत्रप्राप्तीचा वर देऊ शकतो, परंतु स्वर्गातून जी गंगा आहे या पृथ्वीतलावर आणण्याचा अधिकार तो माझा नाही, मी वर देऊ शकत नाही. तुला भगवान शिवशंकराची तपश्चर्या करावी लागेल. आता हे भगीरथाने ऐकलं. आता पुत्र होण्याचं वरदान तर दिलं ब्रह्मदेवानं. या ठिकाणी स्वर्गातून गंगेला आणण्यासाठी लक्षात घ्या, एका अंगठ्यावरती भगीरथ उभा राहिला होता. ओम नमः शिवाय जप चाललेला होता. वर्षभर एका अंगठ्यावरती पायाच्या हा भगीरथ उभा राहिला की भगवान शिवशंकरही त्या ठिकाणी आले बघा हिमालयामध्ये. म्हणले, भगीरथा तुला काय पाहिजे तू वर माग. भगीरथानं सांगितलं की हे शंभू महादेवा, मला स्वर्गातून गंगा पृथ्वीवरती आणायची माझ्या चुलत्यांना मुक्ती देण्यासाठी. 60,000 चुलतेत या पाताळामध्ये आणि त्यांना मुक्ती मिळायची असेल तर गंगा नदी पृथ्वीवर यायला पाहिजे. तथास्तु म्हटलं, गंगा येईल पृथ्वीवरती. भगीरथा तुझ्या मनासारखं होईल. परंतु आता ही सगळी गोष्ट गंगादेवीला कळाली स्वर्गात. आणि गंगा देवीला हे देवलोक सोडायचं नव्हतं. राग आला, गर्व झाला की या गंगेला धारण करण्याची ताकद कुणाची, महादेवांची सुद्धा नाही. गंगा म्हणू लागली, मी एवढ्या वेगातून स्वर्गातून येईल की महादेवांच्या जटेत सुद्धा राहू शकणार नाही, महादेव मला ठेवू शकणार नाही आणि महादेवांना मी पाताळात घेऊन जाईल. आता गंगेला गर्व झाला. महादेवांना कळाला अखंड विश्वाचा मालक आहे. आणि महादेवांनी गंगेला स्वर्गातून बोलावलं बघा. एवढ्या वेगानं गंगा आली की हे धारण करण्याचं ताकद फक्त महादेवांचे. लक्षात घ्या, महादेवांनी गंगेला त्या ठिकाणी गर्वहरण करण्यासाठी आपल्या जटेमध्ये बांधून ठेवलं होतं. आणि त्यावेळी भगीरथानं प्रार्थना केली, देवा महादेवा, माझी इच्छा पूर्ण करा तुम्ही. आणि भगीरथाच्या सांगण्यानुसार महादेवांनी गंगेला जटेतून सोडलं आणि हिमालयामध्ये गंगा आली. बिंदुसर नावाचा भाग आहे हिमालयामध्ये आणि त्या ठिकाणी गंगा आली बघा. आणि गंगेचे 7 भाग त्या ठिकाणी झाले. 7 भागात विभागली होती गंगा. राधिनी पहिलं नाव, नंतर पावनी आणि नलिनी या पूर्व दिशेला वाहिल्या. सुलक्षू, सीता, सिंधू हे 3 भाग पश्चिमेला वाहिले. आणि यातील एक भाग जो आहे तो राजा भगीरथाच्या पाठीमागं जाऊ लागला. गंगेचा एक भाग हा. जिथे राजा तिथे गंगा पाठीमागं स्वर्गातून निघालेली होती. हजारो ऋषी मुनी, देव, यक्ष, गंधर्व सगळे त्या ठिकाणी या गंगा नदीचं स्वागत करत होते. अहो, ज्या ठिकाणी जाईल गंगा, ज्या व्यक्तीचा स्पर्श होईल त्याची सगळी पापं धुवून जात होती. आणि असं करता करता गंगा हिमालयामध्ये आली, हिमालयाच्या खाली पायथ्याला आली. याच्यानंतर ऋषी जानवी त्या ठिकाणी त्यांचा यज्ञ चाललेला होता आणि गंगेला गर्व झाला बघा. आणि या गंगेच्या पाण्यानं ऋषी जानवी यांचा यज्ञ पूर्ण वाहून गेला. आता ऋषी जानवी जी होते ना, फार तपश्चर्या करणारे होते. या गंगेचा गर्व घालवण्यासाठी ऋषी जानवी यांनी गंगेचं पूर्ण पाणीच पिऊन टाकलं होतं बघा. पूर्ण पाणी पिले, सगळा प्रवाह जाग्यावरती थांबला. आणि भगीरथानं हे दृश्य पाहिलं की गंगा पाठीमागं नाही. आणि भगीरथानं हात जोडून प्रार्थना केली, ऋषीवर, माझ्या 60,000 चुलत्यांना मला मुक्ती द्यायची आणि म्हणून मी गंगेला स्वर्गातून घेऊन आलोय. तुम्ही माफ करा आणि गंगेला मुक्त करा. आता हे भगीरथाचं बोलणं नम्रतेने ऐकून ऋषी जानवी यांना दया आली आणि ऋषी जानवी यांनी गंगेला मुक्त केलं. आणि भगीरथाच्या पाठीमागे ही गंगा नदी पाताळामध्ये गेली बघा. ज्या ठिकाणी कपिल ऋषी होते ना त्या ठिकाणी गेली आणि 60,000 सगरपुत्रांना त्या ठिकाणी मुक्ती मिळाली बघा. 60,000. आणि म्हणूनच मित्रांनो, गंगा नदीला जानकी सुद्धा म्हटलं जातं बघा. आणि अशा प्रकारे राजा भगीरथानं स्वर्गातून गंगा या पृथ्वी तलावरती आणली बघा. आणि आजही गंगा अभिमानानं त्या ठिकाणी वाहते. मित्रांनो, गंगेचं पाणी इतकं पवित्र आहे. आजही तुम्ही किती दिवस ठेवलं तरी त्या पाण्याला काय होत नाही बघा, किडे वगैरे काय पडत नाही. कारण ती गंगेचं पाणी स्मरण करून तुमच्या घरातलं पाणी जरी तुम्ही आंघोळीला घेतलं गंगेचं,
तरीसुद्धा नकळत घडलेली पापं निघून जातात. एवढी गंगेची ताकद आहे बघा. गंगेसारखं निर्मळ कुणी नाही. अखंड या विश्वाची पापं गंगा नदी म्हणजेच गंगादेवी आपल्या पोटात घेते हो. म्हणून मित्रांनो, सुंदर अशी कथा की पृथ्वी तलावरती गंगा आली कशी. आपल्याला आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि गंगा मातेच्या नावानं आम्हाला एक कमेंट जरूर करा. आपण जय हिंद, जय महाराष्ट्र.